नमस्कार. 1992 होळीचा आदला दिवस. मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड इथल्या वसतिगृहात होतो आणि होळीला लागून सुट्ट्या असल्यामुळे आमची सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूरची मित्रमंडळी सगळी आपापल्या गावी निघून गेलेली होती. फार कमी मंडळी नागपूरची, अकोल्याची, अमरावतीची त्या ठिकाणी वसतिगृहात आम्ही उरलेलो होतो. आणि साधारणतः 19, 20, 21 वर्ष वय, त्यामुळे हुरहुर, धडधड असं काहीतरी असतंच त्या वयात सगळं ते. आणि अशीच एक कविता करत मी बसलो होतो. 1992 या सालात खूप कविता केल्यात. त्यामुळे होळीच्या आदल्या दिवशी होळी या कल्पनेवर आधारित एखादी कविता आपल्याला सुचते का किंवा असं काहीतरी मनात दाटलं होतं, ते लिहित मी बसलो होतो. इथे मला सांगायला पाहिजे की आमच्या महाविद्यालयात आम्हाला 1 वर्ष सिनियर कविवर्य सुरेश भटांचा मुलगा चित्तरंजन सुरेश भट हा होता. आम्ही प्रथम वर्गाला असताना तो द्वितीय वर्गाला होता, तेव्हा त्याला हॉस्टेल होतं, वसतिगृहात राहत होता. आम्ही तृतीय वर्षाला पोचतो तेव्हा तो फायनल इयरला म्हणजे अंतिम वर्षात होता. तर त्याला हॉस्टेल नव्हतं, पण चित्तरंजन सुरेश भट हा सुरेश भटांसारखाच एक मनमोकळं व्यक्तिमत्व असलेला माणूस. त्यामुळे हॉस्टेलमधल्या कुठल्याही खोलीत त्याला मज्जाव नव्हता. तो कुठल्याही खोलीत कधीही बिनधास्त घुसू शकायचा. असाच त्या दिवशी मी संध्याकाळचीच वेळ, अशी कातर वेळ, मनाला कातर करत जाणारी वेळ, मित्रमंडळी नाहीत, मी एकटा हॉस्टेलच्या रूममध्ये वसतिगृहाच्या खोलीत आणि आपला लिहित बसलो आहे काहीतरी कविता, शब्दांशी झटापट करत बसलो आहे. तेवढ्यात चित्तरंजन आतमध्ये आला आणि मला विचारलं, काय करतोयस? तर तो स्वतः आपल्या वडिलांसारखाच अतिशय जातिवंत कवी, उत्तम गझल करायचा. सुरेश भटांची गझल कुठली आणि चित्तरंजनची गझल कुठली, इतकं अभेद त्यांच्यामध्ये होतं, इतकं भेद त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या एकंदर काव्यकलेत होतं. इतकी सुंदर गझल तो करायचा, आम्हाला माहिती होतं. तर मी नाही, काही नाही रे, साधी कविता करतो आहे. आमच्या महाविद्यालयात मुक्तांगण म्हणून एक भित्तीपत्रक होतं. त्या भित्तीपत्रकावर कविता, कथा, एखादी स्फुटलेख हे मुलांचे लागत असायचे. म्हटलं मुक्तांगणसाठी कविता करतो आहे, उद्या मला मुक्तांगणला ही कविता लावायची. तर चित्तरंजन मला काय कल्पना आहे, बघू. त्यांनी माझ्या हातातून ते कागद घेतले सगळे आणि 5च मिनिटात त्यांनी मला एक सुंदर कविता अशी त्याच्या मदतीने तयार केलेली गझल वजा कविता अशी तयार झाली. तीच ही कविता होळी. ही कविता आज आपल्यासाठी उद्याच्या होळीनिमित्त मी सादर करतो आहे. फार सुंदर कविता, मला फार आवडते. मी लगेच त्या कागदावर थोडे पोस्टर कलर शिंपडले आणि त्याला होळीचा फील आणला आणि ती कविता आमच्या मुक्तांगणला भित्तीपत्रकावर लावली. तर कवितेचं नाव आहे होळी. भासलीस तू जराशी मला आगळी वेगळी, भासलीस तू जराशी मला आगळी वेगळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी. थोडा माझा दोष होता जरा तुझेही चुकले, थोडा माझा दोष होता जरा तुझेही चुकले, एका हाताने कधी का सांग वाजतीय टाळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी. कधी बहरत होतो कधी ओसंडत होतो, कधी बहरत होतो कधी ओसंडत होतो, चांदण्यात न्हाऊनही माझी रिकामीच झोळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी. तुझ्या जाण्याने ग आता मला फिरून वाटते, तुझ्या जाण्याने ग आता मला फिरून वाटते, माझ्या कपाळी गाळल्या विधात्याने काही ओळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी. जरी हरलो होतो मी, जरी हरलो होतो मी तरी नाही तू जिंकली, जरी हरलो होतो मी तरी नाही तू जिंकली, तुझ्या माझ्या आयुष्याची कशी अजब ही खेळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी. भासलीस तू जराशी मला आगळी वेगळी, कशी झाली सर्वस्वाची ऐन भरातही होळी, ऐन भरातही होळी.